तर नमस्कार मित्रांनो, मी निर्भय डोंगरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवादसुद्धा। आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले यूट्यूबवर। असाच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू दे आणि असाच आपला चॅनल ग्रो पण होत राहू दे। आणि चला आजचा ब्लॉग आपला आषाढी एकादशीचा ब्लॉग आहे। तर आता वाजले दुपारचे 1:30 वाजत आलेत जवळपास आणि इथं आमच्या मम्मीने नाश्ता करायला सुरुवात केली आहे। तर आपण तर आता काय करायला घेतलं मम्मी? या उपवासाचे मेंदू वडे आणि या काय बटाटे वडे उपवासाचं का? हां, तर या फरार करायला तुम्ही सर्वांनी। मास्टर शेफ मम्मी आमची आणि आपली देवारातली पूजासुद्धा झालेली आहे बघा। तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 3:30 वाजून गेलेत। जरा आराम करतो, झोपतो आणि नंतर आपल्याला हरिपाठाला जे संध्याकाळी तिकडे जाऊन नंतर अजून आपल्या घरात काय कार्यक्रम आहे। चला तर जरा आराम करतो मी आणि संध्याकाळी भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे 6 वाजून काही 51-52 झालेत। आता आपल्याला त्याचे देवलात हरिपाठाला तयारी केली, फ्रेश झालो, झोपलेलो मी जरा। चला आता आपण जाऊ हरिपाठाला। रामकृष्ण हरी जय जय आपला हरिपाठ झालेला आहे। काय बोल? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। चला राम राम मंडळी। कोण रे तू? तर मित्रांनो आपला हरिपाठ झालेला आहे। मी दिसतो का त्याला माहिती नाही।
अरे ब्लॅक लाईट हां हॅलो. चला आता आपण घरी जाऊ. हे पाव हे पाणी आहे का? A few moments later.
तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. रामकृष्ण.